बातमी येते बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भातली जी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आली आहे। खास करून काँग्रेसने इकडे उमेदवार दिलाय, त्यामुळे निवडणुकीतली चुरस वाढलेली असतानाच आता भाजपने मात्र सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं ठरवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं आश्वासन दिलंय। सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीत हा शब्द देण्यात आलाय, त्यामुळे निवडणुकीला अधिकच राजकीय वजन हे मिळालेलं आहे। दरम्यान काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यामुळे बारामतीतलं राजकीय वातावरण तापलंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। ही निवडणूक केवळ स्थानिक न राहता राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरते। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे। काय खरं म्हणजे त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे। ज्या परिस्थितीतून ती आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती। अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते। निश्चितपणे मला अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे मागे घेईल अशी मला खात्री आहे। निकोप आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही। अजितदादा पवारांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे, त्यांच्याबद्दल काँग्रेसला देखील सहानुभूती आहे। मात्र भारतीय जनता पक्ष हा अजितदादांच्या घातपाताच्या अनुषंगानं कुठेही गंभीर नाही, गुन्हा अद्यापर्यंत नोंदवला गेला नाही आणि अशा एकंदरीत परिस्थितीच्या सोबतच मित्रपक्षांना देखील कॉर्नर करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय। तर बारामतीच्या या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देणं हे निंदनीय आहे असं म्हणतात भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे। तर त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे असं म्हणतात की जर FIR दाखल झाला तर आम्ही उमेदवारी मागे घेऊ। पाहू। निश्चितपणे निंदनीय आहे। अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही। शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात, त्याच्यासाठी तर त्यांची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत। या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत। महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही। काँग्रेसने अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतोय की या गव्हर्नमेंटनी भाजप प्रणित गव्हर्नमेंटनी जर का अजितदादांच्या विषयी जो काय मृत्यू झाला आहे, अपघात, तर याविषयी FIR कॉपी नोंदवली, आम्ही अजूनही तयार आहोत। आम्ही लगेच आमचा विड्रॉ देण्यात तयार आहोत। दरम्यान एकीकडे हे सगळं घडत असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेची या पोटनिवडणुकीतली भूमिका काय आहे नेमकी हे येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे। कारण सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेने वेट अँड वॉचचं धोरण घेतल्याचं बघायला मिळतंय। कारण सध्या सावध पवित्रामध्ये हा पक्ष दिसतोय, वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। कारण सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला होता, तरीही अजूनही निर्णय काही झालेला नाही। एकीकडे मविया आणि काँग्रेससोबत संबंध चांगले राहावेत याकरता ठाकरेंची शिवसेना प्रयत्न करते। त्याचवेळी सुनेत्रा पवारांच्या विनंतीचा विचार करून काँग्रेस उमेदवाराला सध्या पाठिंबा न देता दोन्ही पक्षांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचाही प्रयत्न सुरू आहे असं कळतंय। त्यामुळे ठाकरे ऐनवेळी नेमकी काय भूमिका घेणार पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी। नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून? कळेल ना आता, शेवटचा दिवस माघारीचा आहे, किती लोक राहतात, कोण राहत आहे। जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो, अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा। असं नाही, संस्कृती वगैरे म्हणणं चूक आहे। मग आपण कर्डिलेंच्या तिथं का नाही संस्कृतीविषयी बोलत, हा माझा प्रश्न आहे। अशा पद्धतीनं महिलेच्या मागे आपण उभं राहावं ही संस्कृती आहे। निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही आहे। मला वाटतं अजून या विषयाला 9 तारीख उजाडू द्यावी, कारण 9 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेण्याची वेळ आहे। त्याच्यानंतर याच्यात स्पष्ट भूमिका होतील। पण तो काँग्रेस उभा राहत असेल तर मला असं वाटतं त्याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही। शिवसेनेने या ठिकाणी कोणत्याही निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने ठरविलेलं आहेच।
दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 53 अर्ज जे आहेत ते वैध ठरताना दिसत आहेत. 6 जणांनी माघार घेतलेले आहे. आज आणि उद्या 2 दिवस आहेत, त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्यामध्ये किंबहुना नेमके किती जण माघार घेतात किंवा किती जण रिंगणामध्ये कायम राहतात पाहणं महत्त्वाचं आहे. आत्ताच्या घडीला 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत की निवडणूक बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादी पदाधिकारी कशा पद्धतीने उमेदवारांची समजूत काढतात पाहणं महत्त्वाचं आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 25 पेक्षा जास्त उमेदवार हे पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत असं समोर येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.